खेड तालुक्यातील रकलगाव स्टार वर्क कंपनीच्या बालकाचं मला काय कुमार विरार विशाल जल कतोळा रोकल स्वप्नील जालिंदर चोबडे परवळगावचा उत्तर प्रदेशचा खेळतो बैलगाडा शर्यत नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत शुभम नका समजू आम्हा शुभम सोन्या हरिनाथा हात खाते हात गर्दीनं भरला नाटे उतरून भरणारा तुला भाई भरला या मळवंत नाद एकच फक्त शुभम गाडा पहिला हा मानाचा पांडुरंगाच्या भक्ताच्या नावाचा धरला दुकान प्रतीक डोके निघाला आळूच्या ढालाचा नाद एकच रामकृष्ण हरी रामकृष्ण जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय शेठ आपला परिचय द्या माझं नाव विशाल दशरथ काचोळे मी रोकलचा आहे आणि ही बारी कोणाच्या नावे पडते ही बाई माझ्या मुलाच्या नावावर पडते वीरेन विशाल काचोळे बर आता थोडक्यात आपला बैलांचा परिचय द्या बरं हा कॅप्टन आहे हा आपण कॅप्टन आमचाच भाऊ आहे अक्षय काचोळे आणि अतुल शेठ काचोळे यांच्या मैसूरच्या गाडीतून घेतलेला हा कॅप्टन आहे बर आणि हा कांड्यावरती बोलतो दाती कसा आहे हा आदत आहे हा बांशा बैल बांशा आहे हा आमचा सुरुवात या बैलापासून सुरुवात झालेली आहे गाडा क्षेत्राला या चालू सीजनला कधी घेतला होता हा आम्ही जवळपास एक 4-5 वर्ष झाले तात क्लिअर आहेत का नाही बरं हा पळतो कुठं कांड्यावरती पळतो जोवाला पण पळतो पण कांड्यावरती जास्त पळतो आम्ही हा सरपंच आहे आमचा 20 कोटा पळणारा बैल हा सरपंच आणि हा आम्ही अभिषेक काचोळे आणि गणेश शेठ काचोळे हे आमचेच बंधू आहे त्यांनी रेसरला झोपल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं हा गोरा घेतलेला आहे त्यांनी पण तसा दुसऱ्याला ऐकला होता जास्त भावामध्ये पण त्यांनी मी शब्द राखल्यामुळे त्यांनी पण माझा मान राखला आणि मला कमी पैसे दिला त्यांनी अच्छा तर हा कोसामध्ये येतो ना हा खिल्लार मधून येतो कोसा जरा खिल्लार मध्ये तर आता मला सांगा की हा दाती कसा आहे हा ताऊन आदतच आहे आदत आहे हा हा कांड्यावरती बोलतो आमचा ओके हा ब्रह्मा
हा आता आमचा जोकडावरती पळतो. कुठनं घेतला होता? हा आम्ही वडनेरवरनं घेतलो होतो आणि कनेरसरचा प्रफुल्ल दौंडकर यांच्याकडनं आमची खरेदी घेतलेली. 2,31,000 रुपये त्यांच्याकडनं घेतला आम्ही. कांड्यावरती वासरू पळत होते. अच्छा. हा आता हे आम्ही घेतलं 2-3 गाठ झाले. ज्वाला घेतलेलं आहे 2-3. दाती कसं आहे? दाते आदत आहे. हा म्हैसूर आहे. हा आमच्या मावस भावाची संदीप शेठ आवटे त्यांचा म्हैसूर आहे. अहो आदत 2 दाती झालेला आहे म्हैसूर हा. हा. हा हे माळुंगी पळवडचा आहे. यांनी म्हैसूरच्या गाडीतूनच घेतलेला म्हैसूर आहे तो. पळतो कुठं? हा जोकटाला पळतो. हा ब्रह्मा आणि हा या दोघांचा जोकाट आहे. बरं आता शेठ मला सांगा की आपल्या बैलगाड्यामध्ये घाटामध्ये घोडी शुभ मानली जाते, हा शुभ मानले. तर याची लक्षणं काय बघून घेतलं पाहिजे? गुढीला देवमन बवरे हे सगळे आहे का व्यवस्थित पाहायला लागते. खाळ कोण नाही पाहिजे गुढीला. तर शेठ हा ज्यावेळेस गोरा घेतला तुम्ही तर त्यावेळेस म्हणजे कसा घेतला होता? नमस्कार, माझं नाव गणेश जालिंदर तांबडे, नमस्कार. अवसरी खुर्द तांबडेमाळा. तर हा आमचा सरपंच बैल आहे. तर हा आम्ही घेताना आमचे मावस बंधू शुभम शेठ काचोळे, अभिषेक काचोळे, गणेश काचोळे, भरत शेठ ठोंबरे यांच्याकडून वासरू घेतलं होतं. त्यांनी असं सांगल्याच्या तिकडून खालून जवळ्यावरून वासरू आणलं होतं घरगुती. असं रानात चरत होतं, हे गाय मागे फिरत होतं धनगरांच्या याच्यात. तर त्यांनी ते घेतलं. त्यांनी घेतल्यावर नंतर आणलं. 1-4-5 दिवसांनी त्याला झुपल्यानंतर ते लय पळाल्यानंतर त्याला बऱ्याच लोकांनी मागणी केली, बऱ्याच लोकांनी. पण आमचे मावस बंधू आहेत विशाल शेठ काचोळे, ते म्हणले आपल्याला हे वासरू, मला म्हणले घ्यायचे हे. तर मग म्हणलं आपण वासरू घेऊ. तर अभिषेक काचोळे, गणेश शेठ काचोळे, शुभम शेठ काचोळे यांना सांगितलं की आम्हाला वासरू घ्यायचे. त्यांच्याकडे वासरू 1 लाख रुपयाला मागत होती वासरू. पण त्यांना न देता आपल्या पाहुण्यात जाईन, आपल्या बारेत पळण, आपले सगळे संबंध चांगले राहतील या हिशोबाने आम्हाला 55,000 रुपयाला वासरू दिलं. तर त्यांनीच घेतलं होतं अभिषेक काचोळे यांच्याकडून वासरू. तर शुभम शेठ काचोळेंनीच घेतलं होतं. पण पळाल्यानंतर ते म्हणले बा आम्हाला घ्यायचे. तर मग ते काय बोलले नाही, आपल्यातच जाते, आपल्याच मावस भावाला जाते, दुसरं कोणाला जाणार नाही. तर त्यांनी आम्हाला देऊन टाकलं. तर घेतल्यानंतर वासरू घरी आणल्यानंतर वासरू 7-8 दिवसांनी आजारी पडलं. वासरू आजारी पडलं तर पहिले एक डॉक्टर बोलावले होते आम्ही. त्यांना काय एवढा त्याचा इलाज कळाला नाही. तर ते वासरू म्हणजे फार खराब झालं होतं. म्हणजे थोडक्यात जायच्याच बेतावर होतं. पण आम्हाला एक चांगले डॉक्टर भेटले, खेडचे कोरडे डॉक्टर म्हणणे. तर त्यांनी त्या वासराचा इलाज केल्यानंतर 8 दिवसात वासरू सावरलं आणि वासरू पळायला लागलं. नवीन वासरू काय झालं, आजारातून सावरल्यानंतर एवढं काय म्हणजे पहिलं नवीन काय एवढं गती घेत नव्हतं. तर आम्हाला लोकांनी बैल द्यायला म्हणजे कानकुस करीत होती नाही का. पहिलं काय करायचं, तळाला म्हणजे उडी घेत नव्हतं वासरू काय. तर आमचे मित्र आहेत याचे सालगावच्या वरचे प्रमोद वाजे, विलास वाजे म्हणून, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा बैल दिला. त्याच्यानंतर मग असं करून तर मांजरवाडीचे मांजरे पाहुणेत म्हणून त्यांनी आम्हाला बैल दिला. असं ज्यांनी आपल्याला पडत्या काळात मदत केली तर त्यांना आपण कधी विसरून जमणार नाही. आणि हे द्यायचं तर काम यांनी केलं. यांना अजून 50,000 वाढून भेटत होते, पण त्यांनी ते नाही केलं. आपल्या याच्यात दिलं का आपल्या इथे वासरू जाते. मग हळूहळू घेतल्यानंतर मग आम्ही झोपला, अशी बैल भेटत गेली. आणि मग अतुल शेठचा वंश असेल त्याच्या संघ झोपला. हळूहळू विकास शेठ नायकुडी यांचा सरपंच असेल त्याच्या संघ झोपला. तर माणिक मामा सांडभोर यांचा 20 फुटाव तो देवराम पडतो त्याच्या संघ झोपला आम्ही. असं बोसरीत 20 फुटावून बारी झाली त्याची. तर लोक म्हणायची 20 फुटावून नको, 20 फुटावून नको. पण आमचे मावस बंधू म्हणले विलास शेठ काचोळे हे झोपायचं आपल्याला, आपल्या दवायला दमके आपण झोपायचा. तर त्यांनी ते आमचं नाव सार्थ केलं. 20 फुटावून पहिली बारी आमची पडली बुसरीला. घोडेने अडचण केल्यामुळं बारी पडली. पण आम्ही 1 तास 2 तास गेल्यानंतर परत टोकन घेतला आणि परत झोपली. तर आमची परत झाली बारी 20 फुटावूनच झाली. त्याच्यात आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि म्हणजे संघर्ष करीत आलेला बैल आमचा हा सरपंच. आणि तो जर कांड्यावर असलं तर आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नाही. बांशान तो कांड्यावर असतोय. बांशा संघ कोणता बैल घातला त्याच्या संघ कोणता घातला तर आम्हाला कांड्याची कधी अडचण येत नाही. म्हणजे कांड्या आता नुसती मागची बैल पळवून पण चालत नाही. कांड पण तेवढं पळालं पाहिजे. तुम्ही मागची पळतात पण पुढली नाही पळालं तर मागची काय करणार आहेत. त्याच्यामुळं कांड्याचा आमचा हुकमी बैल आहे. त्याच्यामुळं खडकी घाटात चांगल्या बाऱ्या पडल्या कांड्यावरून. तर त्यांनी सुट्ट्याने आमचा थोडस माग सारला. पण बांशाने लगेच हे घेऊन लगेच निघाला. आमचं कांडा अंतर टाकून गेलं, ती आमची बारी झाली. त्याच्यामुळे आमचा नाही का कांड्या आम्हाला कधी निराश नाही केलं त्यांनी. म्हणजे असं संघर्ष करीत आलेला बैल.
त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा 100% विश्वास आहे का तो कांड्या असल्यावर आम्हाला भीतीच नाही कशाची. बरं आता सगळे तुमचे तज्ज्ञ लोक आहेत, तर हे लिंबू मिरची याच्यावरती तुमचा विश्वास आहे का? नाही, लिंबू मिरचीचा तसा विषय नाही. बैलांना काय होतं, आता समजा एखाद्याची जास्त थोडीफार दिष्ट होती, बाकी असं काय नाही. ज्याला पळायचं ज्याच्यात धमक आहे, आता पळाली लिंबू मिरची केली असती आणि सगळे बांधणी केली असती तर जर्शी बैल उसवाली बैल पण पळाली असती ना. ज्याच्या रक्तात धमक आहे, ज्याच्यात पळायची धमक आहे तोच पळणार ना. आणि खास करून सांगायचं म्हणलं तर त्याला बारीकपणापासून, आता मित्र असतो शेजारी, पण आमचे मित्र जवळचे माझे बालपणापासूनचे मित्र विकास शेठ बोर म्हणून आहेत, तर तेच सुट्टीला असते. त्याच्यामुळे सुट्टीला जर ते असले तर काही विषय नाही. आणि आमचे मित्र परिवार बरोबर त्याला सुट्टीला आमचे पाहुणे आहेत, किरण घेणं ते पण असतात, मोहन मांजरे ते पण असतात. आणि आमच्या सोबत सगळे मित्र परिवार, मावस बंधू, काचोळे असतील, आवटे असतील, मंचरचे आमचे मित्र आहेत, बाळासाहेब थोराते, आणि सगळे मिळून जर हे एक विचार होतो, त्याच्यामुळे एक याने गाडा पळतो. आमच्यात कुठले काही मतभेद नाही. काय एखाद्याचं चुकलं, एखाद्याची सुट्टी जरी काही हे झालं 19-20, तरी आम्ही त्याला काय बोलत बसत नाही की माणूस ह्या चुकी होते, बैला कोण चुकी होती, माणसा कोण चुकी होती. त्याच्यामुळे तसा काही राग आम्ही डोक्यात काही धरीत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे करत राहतो. बरं आता तुमची सावड किती काळापासून, किती वर्षापासून? आता आमची सावड म्हणजे आम्ही मावस बंधू असल्यामुळं जेव्हा बैल समजा, आता काही बैलांना स्पीड कमी, आमच्याकडे बैल आहेत, काहींना स्पीड कमी, काहींना जास्त. आता त्यांच्याकडे जी जर दोन्ही जर स्पीडची चांगली बैल असेल तर घालायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे आम्ही काही जर चांगली स्पीडची बैल असली तर तरी काही त्याचा विषय नाही. आणि आमचा हा आता कॅप्टन आहे, बिरदवडी घाटात बनशा बरोबर होता, तर त्याचं शिंगाला थोडी दुखापत झाल्यामुळं तो पण 1 नंबरला पळतोय. आता ही दुखापत झाल्यामुळे आता त्याला आम्ही दत्त जयंतीला गोडेगावला त्याला झोपणार आहे बनशा बरोबर परत. त्याच्यामुळे तो पण आमचा बैल हुकमी आहे, त्याचा पण काही विषय, पण त्याच्या शिंगाला थोडीशी इजा झाल्यामुळे आता थोडा 2 महिने शांत आहे आम्ही. धन्यवाद. बरं मला सांगा की बैलगाड्यामुळं हा एक काय फायदा होतो का जुन्या काळामध्ये? नमस्कार, माझं नाव दशरथ लक्ष्मण काचोळे, मी रोकलगावचा माजी सरपंच आहे. आणि माझा बी बैलाचा व्यापार होता बऱ्याच वर्षापासून, म्हणजे आमच्या वडील करीत होते, नंतर मी करायला लागलो. पण आमची मुलं काही त्या धंद्यात उतरली नाही, म्हणजे आमच्यापर्यंत धंदा झाला, आमचे भाऊ करतात. आणि असाच एक दिवस आला की आम्ही पंढरपूरहून गाडी उतरवली बैलांची, आणि गिरवलीचे सरपंच श्रीमंत लंकू सहित सरपंच ती आमच्या इकडे आली, अशी ओळखीने बैल घेण्याकरता. आणि त्यांना एक बैल दिला, आम्ही बाईताले म्हणून नाव होतं त्याचं. त्यांनी मोठा दशक्रिया घातला त्या बैलाचा, इतका बैल पळाला की त्यांचं नाव लौकिक केलं त्या बैलाने. तर ते सरपंच काय म्हणले, व काय हो पण तुम्हाला आमची भाची द्यायची. म्हणलं बुवा आमचा भाऊ कमी शिकलेला आणि तुमची भाची जास्त शिकलेली. नाही म्हणले काही असू, आम्हाला तुमचा स्वभाव पडला, तुमचा बैल आणि आमचं नाव काढलं, आमची भाची तुम्हाला दिली. तर मग आमची सुरी झाली काही, आमचे बंधू अशोकराव यांना ते सरपंचाची भाची दिलेली. म्हणजे या गाड्यामुळं आमची सुरीक झाली, व्यापारामुळे सुरीक झाली. बरोबर आहे. हा, तर आता मला सांगा की आपल्याकडं जी बैल आहेत, तर ही बैल आपल्या बाऱ्या कुठं कुठं बसलेल्या आहेत? बाऱ्या आमच्या गेल्या सीजनला एक चांगल्या घाटामध्ये झाल्या, एक दावडीमध्ये 3ऱ्या वर्षा काढला, आम्ही 3ऱ्या वर्षाला पण होतो. बांबरडेला झाली आमची, त्यानंतर सालला पण बारी होऊन फायनल पण झाली तिथं. त्याच्यानंतर निगुजामध्ये पण बारी झाली आमची 1 नंबरला. पिंपरी पेंढर मध्ये आणि पिंपरी पेंढरला आम्ही तो नवीन गोरा घेतला, कांड्यावरचा गोरा घेतला, तो आम्ही पाठीमागे घेतला. म्हणजे तो ऑलरेडी कांड्यावर झोपायला होता, पण त्या टायमाला आमचा जाताना आमच्या गावात बैल होता, पण तो बारक्या वासराला जरा पावर जास्त असल्यामुळे आमचे बंधू म्हणले सगळे, अतुल शेठ, शुभम शेठ म्हणले की, अक्षय शेठ पण म्हणले की हा गोरा तुम्ही मागे घ्या. आणि तो पलीकडला गोरा जोटाचा 1 नंबरचा गोरा होता, पण ते म्हणले की हा गोरा पाठीमागे घ्या. आम्ही हिवऱ्याला झोपला तसा पहिला गोरा स्टार्टिंगला, आणि हिवऱ्याला झोपल्यानंतर ते म्हणले मागे घ्या. पण त्या टायमाला आम्ही पण विचारलं पाहुण्याला, तर पाहुण्यांनी पण संदीप शेठ आवट्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं की ठीक आहे, त्यांनी पण नाही म्हणले नाही. आम्ही त्या टायमाला स्टार्टिंगला गोरा पाठीमागे घेतला आणि हिवऱ्यामध्ये 12-0-9 बारी झाली. आणि जो थोडंसं कांड्याच्या कडल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली. कांड्यावरती हा बैल होता, पण दुसरा बैल एक बैल होता, पण तो थोडा कमी झाला. त्यानंतर मग आम्ही बैल पिंपरी पेंढरला दुसरा हा सरपंच आणि हा बैल कांड्यावरती झोपला. आणि कांड्यावरती झोपल्यानंतर पिंपरी पेंढरला आम्हाला टोकन पण मिळत नव्हता, तो टोकन ऍडजस्टमेंट करून घेतला कसं तरी. हे हारणे ग्रुपवाले पेठवाले उडाणे, बाळासाहेब उडाणे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचा टोकन आम्हाला त्यांनी दिला. तर आता मला सांगा की आपले जुगलबंद्या कोणा बरोबर झालेले आहेत? जुगलबंदी आमच्या मापर्यंत बरोबर झालेली आहे, तळेगावचे मावळचे. त्याच्यानंतर ही जुगलबंदी म्हणजे आवटे आणि हे तांबडे आमचे माऊस भाऊ आहे.
हे मावस भावकच बैल आहे आमचे सांभाळायला 2. इथले 2 बैल तर मावस भावक आहे. हे आमचे निम्मे बैल आम्ही दोघात एकत्र पळून गाडा पळतो. हे तांबडे, आवटे आणि काचोळे. आवटे बी माऊस भाऊजी आमचे. हा, आणि आवटे पण मावस भाऊचे, त्यांचा मैसूर आहे, ते पण आमचे मावस भाऊचे. बरं आता मला सांगा की तुम्ही आता जी बैल घेताय, वासरं घेताय, बरोबर आहे, हा. तर यांची शिकवण्याची पद्धत कशी असते? शिकवण्याची पद्धत म्हणजे एक प्रकारे सांगायचं म्हणलं तर बैलगाडा क्षेत्रात जसा सोन्याला पण वळण द्यायला लागतं, तेव्हा ते सोन्याची पण कला वाटते, तसं मार्केटला पण वळण द्यायला लागतं. तसं म्हणजे आमचे बंधू आहे. आमचा पहिल्यापासून व्यापाराचा धंदा आहे. पहिल्यापासून म्हणजे आमचे वडील चुलते राजेंद्र शेठ काचोळे जे स्वर्गीय ते झाले, ते पण व्यापारात होत होते. आमचे सगळे आमचे आजोबापासून म्हणजे लक्ष्मण काचोळे ते पण आजोबा व्यापारात होते. त्यांचा लहानपणापासून म्हणजे व्यापारच होता. आणि आम्ही सगळे व्यापार असले म्हणजे एक प्रकारे एक खान म्हणले प्रकारे खान प्रकारे म्हणजे प्रकारे एक रोकल मध्ये एक खानच आहे. आतापर्यंत जी टॉपला बैल पळतात, उदाहरणार्थ लोभाऊ सातपुतेचा सरपंच, हा लोभाऊ सातपुतेचा सरपंच हा आमचे शुभम आहे, आमचे बंधूचे, त्यांनी दिलेला आहे सरपंच आहे. कॅप्टन पण तो पण यांनीच दिलेला आहे. आता मार्केटमध्ये पळतात ही सगळी बैल टॉपलाच पळतात. आणि अतुल शेठ पण आहे, हे पण आहे, अक्षय शेठ पण आहे. ही सगळे मिळून आमचे एकत्र बैल पळवतात किंवा रेसला आमचे डबड्यामध्ये बैल हुसकतात आणि हळूहळू त्याला एक नंबर टॉपला बैल आणतात. त्याच्यामध्ये असे भरपूर बैल आहे. बरं मी आवर्जून शेटकडे येईल. बोल तू बोल. आता शेट, आता तुम्ही एवढी टॉपची बैल जी दिलेली आहेत, वासरं जी दिलेली आहेत लोकांना, तर तुम्ही शिकवण्याची पद्धत कशी असते, काय कसं असतं, तुम्ही काय करता म्हणजे असं? प्रथमतः आहे ना, वासर आहे ना, वासरांना गोड पाहिजे. गोड्या शेजारी असली ना, एक रोज त्यांना 7-8 दिवस गोड्या मागे चालवणे, आणि मग एक आपल्याला वाटलं की वासरू आता याच्यावर आहे, मग 8 दिवसांनी त्याला झोपणे मोकळ्या घाटात. अच्छा, तर आता मला सांगा की जेणेकरून घाटाचा प्रकार कसा असतो? पहिल्यामध्ये जी बारी बसते तर तिचे सेकंद किती असतात, दुसऱ्यात बारी कशी पकडली जाते आणि तिसऱ्यात कशी पकडली? तसे 13 सेकंदचे घाट आहेत, 12 सेकंदचे पण घाट आहेत. पण पूर्वी कसं होतं, पूर्वी डिजिटल घड्याळ नव्हतं, हातातलं घड्याळ होतं. पूर्वी थोडी बारी लांब गेली तरी पहिले सांगायची नाही का, 1 नंबर मध्ये बारी सांगायची. पण आता सगळा खेळ मिली पॉईंट आलेला आहे, त्याच्यामुळे आता थोडं इकडे झालं तरी बारी पडतीये. आता 4 बैल फिट झाली तरच बारी होती 1 नंबरला. नाही त्यांच्या घाटाला कमीत कमी काटा 12, आणि सर्वात आतून जी समजा 11:40 असेल, 35 असेल, ती बारी काटाचा राजा ग्रह्य धरली जाते. बरं आता मला सांगा की तुमच्या एक स्मरणातला असा घाट सांगा की जेणेकरून नाही का तिथं सगळंच नियोजन एकदम टॉपचं होतं. दावडी 3रं वर्ष. काय घडलं होतं, काय कसं झालं होतं, कसं नियोजन होतं तिथलं? म्हणजे दावडीचा घाट म्हणजे हिंद केसरी घाट आहे. मग तिथं चांगले गाड्यावाले म्हणजे लांब गेले होते, 12-20, 12-10. मग आम्हाला अपेक्षा नव्हती की आमची बारी होईल म्हणून, नाही का, 3ऱ्या वर्षाला. हा, पहिल्या वर्षी आमचं मामा आहेत, कुंडलिक मामा, तिकडे त्यांचा पंक्या होता, छकडीचा बैल होता कागद, आणि हा तांबडा, आणि त्याला अजून एक जोड होता. हे असं कांड होतं. पहिल्या वर्षाला तिथं बारी झाली आमची. 2ऱ्या वर्षाला आमचे बंधू गणेश शेठ यांचा राजा होता, आंध्र्यांचा गोटी बैल होता, आणि यांचं कांड होतं बारकं शिवम शेठचं, ते 2ऱ्या वर्षाला बारी झाली आमची. आणि 3ऱ्या वर्षाला ट्रॅक्टरला मग चॉकलेट म्हणून बैल आहे तो होता, आणि मापाऱ्यांचा एक बैल होता, आणि कांड्या हाच बैल होता. असं 3ऱ्या वर्षाला आमचं झालं तिथं. बरं आता मला सांगा की जी जुनी पद्धत होती बैलगाड्याची आणि आताची नवीन पद्धत जी आहे, तर याच्यामधला फरक काय? जुनी पद्धत म्हणजे आता पूर्वी लोक समजा बैल लागला तरी एकमेकांना बैल हे करायची, पण आता असं झालेलं आहे, थोडा जरी बैल कमी झाला तरी पुढल्या घाटाला लोक बैल झुपाय देत नाही. याचं कारण काय? याचं कारण आलेलं आहे मिली पॉईंटवर. प्रत्येकाला वाटतंय की बाबा माझी बारी 1 नंबर झाली पाहिजे, आणि त्यातून त्यात प्रत्येकाला असं वाटतं की माझी बारी कमीत कमी घाटाचा राजा झाली पाहिजे, फायनल झाली पाहिजे. पूर्वी तसं नव्हतं. आता हा जो तुमचा म्हैसूर बैल पळतोय, समजा तुमची कमिटी जी आहे, तर हा घेतला होता कुठला तुम्ही? खेपत घेतला होता, कुणाच्या गाडीत? 82 वाळूस. बरं, घेताना काय काय बघितले होते, त्याचे गुण काय बघितले होते? खरं माहिती, गोरा आम्हाला तिथं म्हणजे पूर्ण खराब होता, त्याला ताकद बिकत काहीच नव्हती. गोरा तिथं कोण घ्यायला तयार नव्हतं. गोरा असाच गाडीच्या खाली बांधला होता. तो गोरा तिथं आम्ही 18,000 रुपयाला घेतला. भरपूर जण बोलले का हा गोरा कशाला घेतला, त्याला काही ताकद नाही, काय नाही, म्हैसूर होता. मग तुम्ही असं काही विचार आणला डोक्यामध्ये की बाबा तो वासरू जे आहे ते तुम्ही घेतलं, तर म्हणजे काय पाहिलं होतं निदर्शनात, तुमच्या काय आलं होतं, त्याचं कोणता गुण असं निदर्शनात आला होता? काय नाही, वासरू म्हैसूर बेरड म्हणून आम्ही घेतलं होतं.
आम्हाला भविष्यात वाटलं काहीतरी ते आपल्याकडून हे होईल. पण ते तुमचं मन समाधान केलं का? हो. आम्ही म्हैसूर पहिला हिवरेच्या घाटात गणेश मुळे म्हणून यांच्या बैलासोबत बकासूर सोबत झोपला. तिथं बारी आमची 2 मिली पुढे गेली होती, जोकाटात झोपला होता. त्यानंतर आम्ही म्हैसूर अंकित जाधव यांच्या बारीत कांड्यावरती झोपला. 20 फुटावरून गोरा पळत होता. त्यानंतर आम्ही रांजणगाव इथे जोकाटात घेतला गोरा डावीला. तिथं गोराने 1 नंबर बारी केली. त्यानंतर परत आम्ही कांड्यावरती घेतला. कांड्यावरती 4-5 घाट केले. कांड्यावरती 4-5 घाट केल्याच्या नंतर परत जोत घेतला. परत गोरा टॉपलाच पळायला लागला. की जेणेकरून आता घाटामध्ये आपली ज्यावेळेस बारी जाते झोपायला, तर त्यावेळेस आता एवढी मोठी टीम आहे तुमची, तर तुमचं नियोजन कसं असतं? नमस्कार, माझं नाव स्वप्नील तांबडे. आमची बारी वीरेन विशाल काचोळे यांच्या नावाने पडते. तांबडे बंधू आणि आवटे साहिल शेठ आवटे असतील. आमची जुगलबंदी वाटी पडते. जुगलबंदी म्हणजे आम्ही सगळे माऊस भाऊ आहेत. आमचा हा सगळा पाहुण्यांमध्ये गाडा पडतो. बरोबर. म्हणजे जेणेकरून काय झाले का आजकाल लोकांची नाही का समजा एखाद्या घाटात बैल कमी जास्त झाला तर पुढच्या घाटाला बैल देते नाही. त्यामुळे आम्ही काय केले, आमचे माऊस भाऊ आहेत शुभम शेठ, अतुल शेठ, हे सगळे व्यापारी मंडळी आहेत. आमचा गाडा कसा पडतो, समजा त्यांना खेपला कुठून बैल आणला तर आम्हाला शुभम शेठनी पाठला. शुभम शेठ म्हणतात बाबा आम्हाला बैल हा ठेवायचा, आम्ही बैल ठेवतो नाही का. बरोबर. मग आपण बाबा समजा त्याचा अंदाज घेतो 2 घाट 3 घाट, आपल्याला कळतं बाबा या बैलाची कॅपॅसिटी आहे, आपल्याला बैल हा पुढे काम देईल. अशा हिशोबानेच आपण सगळी बैल पाहुण्याकडूनच घेऊन तयार केलेली आहे. त्यामुळं आपल्याला काही अडचण येत नाही. बस समजा जरी एखादा बैल कमी जास्त झाला तर पुढे नाही का आपण हार नाही मानायची, पुढचा घाट आहे आपल्यालाच. अशा हिशोबाने नियोजन करत जायचं. आणि पाहुण्यात असल्यामुळे काही नाही मानायचा प्रश्न येत नाही. म्हणजे 5वा पशुचा कार्यक्रम येत नाही. जरी एखाद्या घाटात 19-20 बारी जरी झाली तरी काही अडचण येत नाही, पुढचा घाट आपलाच. अशा हिशोबाने गाडा पळवतो आम्ही. आणि समजा नियोजन करायचं म्हणलं तर आम्ही घरी समजा बैल यात्रेला न्यायचे असल्या, टोकन बिकन आपला माहित असतो कधी आहे काय आहे, तर मग त्या हिशोबाने बैल भरायची, घाटात जायचं. आमचे पप्पू शेट असतील काचोळे, म्हणजे आमची पोरं अशी नाही का सगळी कामधंदा झाला पोरं आहेत, कोणी घरी नाही. ज्याचा त्याचा शुभम शेठचा हॉटेल व्यवसाय आहे, पप्पू शेठचा आमचं क्रेनचा व्यवसाय आहे, त्यांचं कंपनी आहे स्टार हे. त्यामुळं सगळे पोरं कामधंदाला आहेत. ज्या दिवशी यात्रेचं नियोजन असतं आदल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं जातं का बाबा या ठिकाणी आपली यात्रा आहे, 11 वाजता बैल भरायचे आहेत. त्या हिशोबाने आम्ही बैल भरतो. आमचे माऊस भाऊ आहेत साहिल शेठ, त्यांना सांगितलं का त्यांचा पण दाना माहितीचा व्यवसाय, मग त्या हिशोबाने आम्ही बैल नेतो घाटात. ज्यावेळेस बारी झोपायची त्यावेळेस सगळा मित्र परिवार असतो आमचा, तो जमा होतो. त्यामुळे मग आम्हाला काही अडचण येत नाही. अच्छा. तर आता मी आवर्जून एका प्रश्नाकडे येईल की जेणेकरून लंपी जो आला महाभयंकर रोग होता जनावरांसाठी, तर तुम्ही गोट्याची निगा वगैरे कशी घेतली होती? लंपीला म्हणजे पहिली गोष्ट आहे ना का बैलांची काळजी जर घेतली तर शक्यतो प्रादुर्भाव होत नाही. म्हणजे त्यांना वेळच्या वेळी धुणं, त्यांचं लसीकरण हे जर केलं नाही का, आपली गोट्याची फवारणी दूर करायचा, म्हणजे हे जर थोडी छोट्या छोट्या गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर भविष्यात आपल्याला काय प्रॉब्लेम जाणवत नाही. आमचं लसीकरण 3 महिन्यातून असतं बैलांना. म्हणजे जनताचं लसीकरण असू द्या, कोणतं पण असू द्या, आम्ही जे हलगर्जीपणा करत नाही, आम्ही टाळाटाळ करत नाही. पण आता एवढी मोठी तुमची कमिटी आहे, आता तुमच्या दावणीला 8-10 बैल आहेत, तर यांचं संगोपन कोणत्या प्रकारे केलं जातं? संगोपन काय नसतं का, समजा बाई असं आम्ही वेगळं काय करतो असं काही नाही. म्हणजे जे आमचं नाही का डेली रुटीन आहे, सकाळचा त्यांना रतीब असतो खुराक, खुराकामध्ये आम्ही त्यांना आहे ना हिंद केसरी म्हणून खाद्य देतो आणि संध्याकाळी पण तेच देतो. आणि त्यांना काय हिरवा चारा असतो, मका असती, कडवळ असतं आणि वाळलेल्या चारामध्ये कडवळ असतो. त्याच्या पलीकडे काय देत नाही आम्ही. बरं, आता एक बैल आपण हप्त्यातनं किती वेळा पळवला पाहिजे? तसं आमचं आहे ना, आता आम्ही हे आमचा ब्रह्म आहे, आम्ही 2 गाठ झाले त्याला जोकाटात घेतलाय. आम्ही लय पिसणार नाही त्याला जवळ दात लागत नाही तवर. म्हणजे ज्यावेळेस समजायला कळण तू बाईला दुसरा झालेला आहे त्यावेळेस मग नाही का हळूहळू रुटीनला आपण शक्यतो 8-10 दिवसातून आम्ही झुकतो. आपल्याला हा छंद, हा नाद कधीपासून लागला? आम्हाला छंद म्हणजे आम्हाला जसं कळत नव्हतं तसं आमचा आजोबांकडे गाडा होता. आमचे माऊस भाऊ आहेत, त्यांचे तर सगळे व्यापारच आहेत. म्हणजे आमचे काका असतील अशोक शेठ काचोळे, हे व्यापारी मंडळी आहेत पहिल्यापासून. त्यांचा लहानपणापासून गाडा होता, आमचा पण लहानपणापासून गाडा होता. म्हणजे हा गाडा आमचा पूर्वजात चालत आलेला गाडा आहे, असं नाही का बाबा आम्हीच सुरुवात केली. पहिल्यापासून 4-10 बैल असतातच आमच्या दावणीत. जुनी जी बैल होती ज्यांनी तुमचं नाव रगरूपाला आणून ठेवलंय, तर अशा बैलांची काही नाव माहिती, काही काळ नाव आहे ना आमच्याकडे ना,
एक पहिला बैल होता दिवाण्या म्हणून. तो बैल असा होता, तो बैल अंगाला हात लावून देत नव्हता आमचा. आम्ही आहे ना एवढं लहान असताना पंढरपूरहून वासरू आणलं होतं. आमच्या काकांनीच आणलं होतं, अशोक शेठ काचोळेंनी पंढरपूरच्या बाजारातून. ज्यावेळेस ते वासरू आणलं त्यावेळेस आमचे बंधू आहेत अभिजित तांबडे, ते म्हणले एवढं वासरू काय करणार आहे आपल्याला आणून, नाही का. त्याचं आम्ही संगोपन केलं. त्या वासुराने आम्हाला एवढं काम दिलं का मग शेवटी काय झालं, एका घाटात आहे ना इथं एक लहरे म्हणून गाव आहे, तिथं यात्रेला गेलो होतो आम्ही. गोरं कांड्यावर पळत होतं, त्याचं शिंग मोडलं आमच्याकडून, म्हणजे नाही का वर पोळ गेला. पहिल्या आळ्याची सुविधा नव्हती, त्याच्यावरती एक बैल पडला, त्याचं शिंग मोडल्यामुळे जरा आम्ही लहान होतो त्यावेळेस, असं याच्यासारखे लहान असतो त्यावेळेस आम्ही जरा घाबरलो नाही का. म्हणलं आता हे शिंग मोडले, त्याच्यात पॉयझन होईल, किडे होतील, काय होईल. मग त्याच्या हिशोबाने काय केलं आम्ही, जरा त्याचे म्हणजे शिंग ओके केला नाही का. मग सगळे लोक म्हणायला लागली बैल तुम्ही एक काम करा देऊन टाका. मग आम्ही सोनू मुटके म्हणून त्यावेळेस आम्ही बैल त्यांना दिला होता. त्यांना बैल आम्ही तो बीत दिला, त्यांनी तो बैल जोकाटात घेतला. तो बैल जोकाटात घेतल्या बसून त्यांच्याकडे बैलच पुरला नाही त्याला, म्हणजे एवढा बैल गतीचा होता तो. आणि आमचा आता आमच्या मागच्या सीझन आमच्याकडे एक चॉकलेट म्हणून बैल पळत होता. आमचा गणेश शेट्टी त्यांचा राजा पळत होता. म्हणजे आमच्याकडे भरपूर बैल घेऊन गेली का, अशी आम्हाला नाव पण सांगता यायची नाही. फक्त काय होतंय का बाबा नाही का, कालांतराने वर्ष 2 वर्ष 3 वर्ष बैलांचं कसं असतं, 3 वर्ष पळण 4 वर्ष पळण, कालांतरात काय कोणी बैल पळत नाही. तशा हिशोबाने मग आम्ही नाही का बैल पण बदलायला लागतात, मग आम्ही बदलत जातो पुढचं. बंदीच्या काळामध्ये तुम्ही गाडा कसा दांबाटला? बंदीच्या काळात शेट आम्ही काय करायचं, 6 वाजता सकाळचं घाटात चालू व्हायचा, अंधारातच बैल पळवा लागायची. आम्ही घेऊन जायचो बैल. तर आमचे साईल शेट आवटे त्यांच्याकडे ना, जो आता गव्हाणे मामाकडे धनगर आहे का, तो साईल शेट आवटेच आहे, तो त्यांच्याकडे होता. गाडी चालू होत नाही म्हणून आहे ना, म्हणजे शेवटाला नाही का काटाळून लोक म्हणले देऊन टाका नाही का. मग त्यावेळेस त्यांना दिला, नाही तर बंदीच्या काळात तो धनगर आहे ना, तो आपल्याकडेच पळत होता साईल शेट आवटे. बरं आता मला सांगा की जेणेकरून आपली एवढी मोलामागाची बैल आहेत आणि आळ्यामध्ये आळं तोडून बैल पलीकडे जातात, तर आता आंबेगाव तालुक्यामध्ये जी येलो आर्मी तयार झाली, तर त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह कसं कमिटीने बघितलं पाहिजे? नाही कसं आहे माहितीये का, उदरनिर्वाह बघण्यापेक्षा आहे ना, स्वतः गाडा मालकाने आपली 10-5 पोरं वर ठेवली पाहिजे. स्वतः मी गाडा मालक आहे, पण मी घाटात कधी उडी मारायला नसतो. माझ्या बरोबर माझा भाऊ असतो, आमचे सगळे टीम आहेत का, आम्ही वरती आळ्यात असतो. गाडी खाली आपली 4 लोक उडी मारल्याने आनंद असतो, पण जर वरती घाटात जर आपल्या आळ्यात बैलाला लागालाग झाली तर पुढच्या घाटात आपण उडी मारून नाही शकत. त्यामुळे स्वतः आम्ही आवर्जून वर असतो. आमची सगळी टीम असती, जरी कोणी आणि नसलं तरी बांडा ग्रुपचं आम्हाला सहकार्य असतं. ते काय आपले मित्रच आहेत, आमचं सगळा ग्रुपच असतो वरती आळ्यात. तसं काय नाही. मला सांगा की तुमच्या दावणीचा हा जो बैल आहे, काय नाव सांगितलं? आमचा बनशा आहे. तर याचं स्वभाव घाटामध्ये कसा असतो? तसा हा बैल आहे ना थोडा रागीटी, पण घाटात गेल्यावर काही करत नाही. आणि आळ्यातून वरती गेला तर ना थोडा त्रास करतो. त्यासाठी आवर्जून मी स्वतःवर असतो. म्हणजे हा घरचाच आहे की बाहेर घेतला? चाकणच्या बाजारात घेतलेला आहे. अतुल शेट्टी ना चाकणच्या बाजारातून घेतला होता. तो बैल आता लहानपणापासून त्यांच्याकडेच पळतोय. त्याच्या बरोबर आहे ना लय जणांची बैल पळाली. सोरटी जाते. हा तो जरा फक्त दिसायला आहे, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का हा सोरटी बैल आहे, तो फक्त 500 रुपयाचा बैल आहे. आणि हा बैल फक्त 500 रुपयाचा बैल आहे. आणि ह्या बैलामध्ये बरोबर आहे ना, आता राजू शेठच्या बरोबर आहे ना, तो जवळेकर, राजू शेठ जवळेकर, त्यांचा तो मोन्या आहे, तो पण पळालेला आहे याच्या बरोबर. म्हणजे असं नाही का बैल तुम्हाला दिसतोय फक्त, पण बैलात सर्व गुण संपन्न नाही. तो 4ही खांदे बैल पळतो. बरं आता मला सांगा की ह्या दुनियामध्ये तो बैल नाही आता, असं एक आवडता बैल तुमचा कोणता? आमचा तसा आता आवडता बैल म्हणलं तर मान्याच. आणि ह्या क्षेत्रामध्ये दोस्तीचा राजा माणूस कोण? दोस्तीचं तसं राजा बघायला गेलं तर आपण सगळेच दोस्तीचा राजा माणूस आहे. आमचा टीमच सगळे राजा माणूस आहे. कधी कोणी शब्द टाकायचा आणि कोणी नाही नाही म्हणायचं. आता आमचे कोणाला पण शब्द टाका बुवा आम्हाला या घाटात बैल पाहिजे, आम्हाला आवर्जून बैल देणार. असं नाही का बुवा समजा फसावलंय का पुढच्या घाटात देऊ, असं काय होत नाही. बरं आता शेठ मला सांगा की तुमची सगळी तरुण पिढी इथं तुमच्या गाड्यामध्ये सगळी तुमची जी संघटना आहे, तर तरुणच पोरं जास्त दिसतात. तरुण पोरं आहेत आमच्याकडे, वयस्कर आहेत. आता समजा इथं नाही आहेत. काही काही लोकांचं म्हणणं कसं असतं की बुवा गाड्यामुळं तरुण पिढी वाया गेली, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, वाया जायचं म्हणण्यापेक्षा नाद ह्या ज्याचा त्यांनी जपला पाहिजे. पण नाद कसा जपला पाहिजे, आपला उद्योगधंदा आहे, आपला काम आहे. आपण समजा काही मुलं कॉलेजला आहेत, त्यांनी सगळं ते करून, समजा कॉलेजच्या मुलांना रविवारी सुट्टी असती, त्यांनी आवर्जून आलं पाहिजे घाटात. आणि येतच ती, म्हणजे सांगावं लागत नाही कोणाला. आणि सगळे मंडळी कामधाम करून असल्यामुळं काय आम्हाला अडचण येत नाही. आणि वायफट नादाला आमच्यात काही कोणी व्यसनी नाही.
कोणी सुपारीच्या कांडाचं व्यसन नाही आमच्या सगळ्या टीम मध्ये, त्यामुळे आम्हाला काही अडचणच येत नाही. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आपण आले दशरथ शेठ काचोळे बैलगाडा संघटना रोकल यांच्याकडे. तर मुलाखत खूप छान झालेली आहे, बघायला विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.